आई, आज तुमच्या मुलाचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवशी तो पदयात्रा करतोय शिर्डीला. तुम्हाला कसं वाटतं? सर्व साई भक्त प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलेत बघा. हे काय खीर आहे काय? बोला ओम साईराम. अध्यक्ष आहेत इकडे श्री साई सोळा पालखीचे. तर काय सांगणार, कशी सुरुवात झाली? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर नवीन पनवेलचा आपला मित्र आहे शाहू, इंद्रजित शाहू. त्यांनीच आज आपल्याला बोलवलंय कसाऱ्यामध्ये. नवीन पनवेलवरनं पदयात्रा निघाली शिर्डीपर्यंत ना. काय नाव काय तुमच्या मंडळाचं? जय बजरंग मित्र मंडळ. माझं नाव प्रीतम वाघमारे. अच्छा, नवीन पनवेलवरनं ही पालखी सोहळा निघते ते शिर्डीपर्यंत चालत जाते ना. तरी किती भक्त असतात साईबाबांचे? यावर्षी आकडा वाढलाय आपला, नाही ना केले तरी 100 पोरं आहेत चालायला. आणि आज कितवा दिवस आहे तुमचा? आजचा आमचा 4था दिवस आहे. आज आराम करून उद्या सकाळी 5व्या दिवसाला सुरुवात करू. म्हणजे कमीत कमी 30 किलोमीटर चालताव ना? हो, आज जरा कमी होतं. आज जेमतेम 28 होतं, पण कालचा पल्ला जरा जास्ती होता. बाबांच्या आशीर्वादाने काही आपल्याला त्रास होत नाही. जे काय होतंय ते त्यांच्या कृपेने चालत राहतो. आज हा स्टे कुठे आहे तुमचा? आज आपला घोटीला आहे. श्री साई पालखी नवीन पनवेल इकडनंच सर्वजण आलेत आणि बघा कसा स्टे करतायत. साईंच्या दर्शनाला चाललेत. खुर्चीवर वगैरे बसू शकत नाही, बेडवर झोपू शकत नाही. जिथे जागा मिळतोय तसा प्रवास करून जात असतात. आपण याच्या आधी गेलेलो आपण शिर्डीला आपल्या गावावरनं. या टायमाला पनवेलची दिंडी बघायला मिळते आणि इथे भजन मंडळी बघा भजन करतात. सर्व मंडळी आता विश्राम करतात आणि काही मंडळी भक्तीमध्ये मग्न आहेत. आपला मित्र शाहूही पण त्याच्यामध्येच आहे. आणि इकडे बघताय हे सर्व जे आपले साईंचे भक्त आहेत पदयात्रा करतात त्यांच्यासाठी इथे मेजवानी बनताना दिसते तुम्हाला. हे काय भाजी आहे काय? हा, गवारीची ना. गवारीची भाजी आहे आणि इथे भात बनते वाटतं ना. आणि आता मसाला टाकलाय त्यांच्यासाठी. हे बघा जेवण बनताना दिसते तुम्हाला. चालणारे असतात ते पदयात्री असतात आणि सेवा करणारे असतात पदयात्र्यांची, त्यांना कारसेवक म्हणतात ना. हा, कारसेवक आहेत जे बघा जेवण बनवण्याचं काम करत आहेत, प्रसाद बनवण्याचं काम करतात. एक प्रकारची मस्त मसाले वगैरे गरम मसाले वगैरे टाकून गौरीच्या शिंगाची भाजी बनवली त्यांनी. वेगळाच अनुभव आहे एवढ्या थंडीमध्ये रात्रीमध्ये. बघा मस्त गरम गरम जेवण बनवताना दिसतात तुम्हाला. आणि बघा हा त्यांचा ट्रक आहे ज्याच्यामध्ये सर्व जेवणाचा आणि जे काही लागेल साहित्य त्याचा सर्व सामान लोड करून आणलंय बघा यांनी. किती दिवस झाले तुम्हाला प्रवास करताय? 4 दिवस. 4 दिवस. दररोज सकाळीचा जेवण, रात्रीचा जेवण आणि सकाळीचा नाश्ता बनवत असतो ना. हा, किती जण आहोत तरी सेवा करायला? 7 जण आहेत. टोटल 7 जण आहेत ना सेवा करायला. म्हणजे तुम्ही पुढे जाता आणि रांधत असता ना सगळं. हा, आता हे किती वाजता आले? संध्याकाळी 6 वाजता आले आणि विश्राम करतात ना. हा, प्रत्येक दिवशी 30 किलोमीटर 25 किलोमीटर जसा पल्ला असते तसा कव्हर करतात आणि एक ठिकाणी येऊन विश्राम करतात. आणि जे कारसेवक आहेत ते त्यांची सेवा करत असतात ना. हा, तर आपल्यासोबत नथुराम गायकर साहेब आहेत. दरवर्षी जाताय तुम्ही का पहिलं वर्ष आहे? हा, कसं असते अनुभव? कसा असतो अनुभव? आमचा चांगला आहे. आणि सेवा कशी केली जाते कारसेवा? एकदम भारी आमची. एकदम भारी. साईबाबांचं नाव घेऊन जात असतात ना. आम्ही साईबाबाचं नावच घेत जातो रस्त्यावर. साईबाबांचं नाव जपत जात असतात बघा. चालेल आता दमले असणार. आता आपण जेवण करूया सोबत. हा, साईंचा प्रसाद घेऊया. ओम साईराम. 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 ओम साईराम.
साई बाबा की जय. चला, एक बाजूला महाप्रसाद बनते आणि एक बाजूला भजन सुरू आहे आणि जे मंडळी पायी चालत जातात त्यांची घरची मंडळी त्यांना भेटायला येत असते. आजही आपला साई भक्त आहे भालचंद्र वाघमारे, त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी त्याचे घरची मंडळी केक घेऊन आलेत बघा त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी. भालचंद्र, ओम साईराम आणि वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. हो, आणि त्याची आई आणि पूर्ण कुटुंब आलंय बघा केक घेऊन. एकदम यादगार बर्थडे होणार आहे भालचंद्रचा. दरवर्षी त्याचा बर्थडे पालखीलाच येतो दरवर्षी. एकदम लकी साई भक्त आहे बघा आणि आई केक घेऊन आली त्याच्यासाठी. अजून काय पाहिजे? बोला ओम साईराम. आपला मित्र आहे तो. तर आई, आज तुमच्या मुलाचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवशी तो पदयात्रा करतो शिर्डीला. हा, आणि तुम्ही त्याच्यासाठी केक घेऊन आले. आम्हाला तर खूप भारी वाटलं. हा, तुम्हाला कसं वाटतंय? पण चांगलं छान वाटतं. बोला बोला. छान वाटतंय का पोराचा बर्थडे आरती घरी असल्यावर करायला भेटते. इथं काय नाही करायला भेटत, पण तरी आला त्याला चेहरा बघितला तरी समाधान वाटतं. म्हणजे तुम्ही 200 किलोमीटरचा प्रवास करून त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला आलात ना? हा, चालेल. चला बघा, हीच साई पदयात्रेमधली हा मजा आहे. बोला ओम साईराम. ओम साईराम. चालेल. पालखी चालू केला. तर या बाजूला श्री साई पालखी सोहळ्याचे सर्व साई भक्त आहेत. बोला ओम साईराम. साई बाबा की. हा, तर अध्यक्ष आहेत इकडे श्री साई सोहळा पालखीचे विनोद वाघमारे. तर काय सांगणार, कशी सुरुवात झाली आणि आज आपल्यासोबत 100 साई भक्त चालत येत आहेत, याचा आपल्याला अभिमान आहे. हा, खूप चांगला कार्य करताय. तर सुरुवात कशी झाली आपली? ओम साईराम. आम्ही पदयात्रा सुरू करण्याच्या आधी मी स्वतः उरणमध्ये राहत होतो. उरणमध्ये पालखी सुरुवात केली. 3 वर्ष मी पालखी उरणमधनं केली. त्यानंतर आमचे मित्र प्रशांत तांबे यांच्या भावाचं लग्न आलं. त्याचप्रमाणे सुरेश पालांडे हे इंडियन आर्मीमध्ये आहेत, यांच्या बहिणीचं लग्न आलं. त्यामुळं माझी वारी तुटली गेली. पण आमचे प्रशांत तांबेंचे वडील, म्हणजे आम्ही त्यांना लाडाने भाऊ बोलतो, त्यांनी सांगितलं तुझी वारी तुटणार नाही, तुझी वारी पूर्ण होईल. मग ती कशी होईल? तर प्रशांत तांबे हा ठाण्यामधून पालखी करत होता. ठाण्यातनं आम्ही सुरुवातीला 7 जण गेलो. 7चे 14 झाले, 14चे 24 झाले. 24 झाल्यानंतर आमच्या नवीन पनवेलमधल्या पोराने मंडळातल्या पोराने सांगितलं की पालखी आता आपल्या विभागातनं काढावी लागेल, त्याचं नियोजन करावं लागेल. मग त्याला तब्बल 13 वर्ष आज पूर्ण झाली. नवीन पनवेलमधनं ही पालखी निघत आहे आणि 100 पदयात्री आमच्याकडे आहेत. दरवर्षी वाढतात, पण आम्ही प्रयत्न करतो की वाढू नये. त्याचं कारण आहे की सर्वांची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था आणि भजन मंडळींची व्यवस्था पूर्ण झाली पाहिजे, नीट झाली पाहिजे. म्हणून आम्ही 100 ते 110च्या वरती आम्ही साई भक्त घेत नाहीत. असा हा 13 वर्षाचा प्रवास आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे की ज्या पालखीमधून आम्ही सुरुवात केली त्या पालखीतनं आम्ही शिकलो. आमची वारी कुठेही थांबली गेली नाही आणि ती वारी आम्ही करत असताना इतर साई भक्तांची पण आम्ही वारी पूर्ण करायला सज्ज झालो. मला चालेल, धन्यवाद आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. असंच कार्य ठेवा. नक्की साईबाबाच्या चरणी आपली प्रार्थना असेल तुम्हाला सर्वांना यश मिळू दे. बोला ओम साईराम. चला, तर वाढदिवस वगैरे सेलिब्रेट केला आहे आपण आणि तुम्हाला माहितीही देण्याचा प्रयत्न केला आहे की कशी दिंडीला सुरुवात झाली ती. आणि आता बघताय तुम्ही सर्व साई भक्त प्रसादाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलेत बघा. जो दिंडीमध्ये आपले आचार्य आहेत जे बनवतात, साई सेवक आहेत जे बनवतात, त्यांच्यासाठी साई भक्तांसाठी त्याचाच लाभ घेतात बघा. आणि आपला भालचंद्र मित्र ज्याचा वाढदिवस आहे तो काय खीर वाटते काय? पापड. हां, पापड. ओम साईराम. ओम साईराम. हे काय खीर आहे काय?
गरम गरम खीर, दाल, भात, भाकरी पण आहे. अरे वा, भाकरी, पापड, लोणचा सर्व काही घेऊन आलेत बघा. हां, हे सर्व साईराम तुम्हाला सेवक दिसत आहेत. पदयात्री हां, पदयात्री पण आहेत आणि सेवक पण आहेत. हां, जे कोणी चालतात ते आराम करतात जास्त आणि जे सेवक असतात ते बघा अशा मदत करत असतात, सेवा करत असतात बघा. अशीच भक्ती तुम्हाला कंटिन्यू जिथपर्यंत शिर्डीला पोचत नाही तिथपर्यंत बघायला मिळतंय बघा. हो. हा, तर आपल्यासोबत ओम साईराम बंड्या साई भक्त आहेत. तर काय सांगणार पूर्ण यात्रेबद्दल, सेवेबद्दल काय सांगणार? साईराम माझा 4थं वर्ष आहे आणि बघू शकता कोणाला कसलीच कमी नाही. पाणी आहे, बिस्किट आहे, सगळ्यांना पोचल्या सगळ्यांना नाश्ता आहे, सकाळी उठल्या सगळ्यांना पाणी टाकून देतात. आपल्याकडे सगळी सेवा आहे आणि तुमचे पण ब्लॉग आम्ही बघतो. तुमच्या पण ब्लॉगला आमचा फुल सपोर्ट आहे पोरांचा. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. जेवा. ओम साईराम. 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 जेवा. ओम साईराम. चला, बाय. थँक्यू. चल शाहू, धन्यवाद. खूप भाग्यवान मानतो स्वतःला, तू आम्हाला ही संधी दिलीस पूर्ण सर्व साई भक्तांसोबत प्रसादाचा लाभ घेण्याची. त्याबद्दल धन्यवाद शाहू. तर ओम साईराम या सर्वांनी, ओम साईराम या सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यायला. चला जेवा. ओम साईराम. बोला साईनाथ महाराज की जय. चला मंडळी, तर तुम्ही बघितलं आपण कसाऱ्यामध्ये आलो आहे. आपला मित्र आहे शाहू, त्यांनीच आपल्याला आज आमंत्रण दिलं आहे. साई पदयात्रा म्हणजे नवीन पनवेलपासून शिर्डीपर्यंत ते पदयात्रा करतात. त्यांचाच हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आल्या आपल्याला मस्त भजन ऐकायला भेटलं आणि पदयात्री कसे प्रवास करतात आणि कसं त्यांची नियोजन असतो, आयोजन असतो, जेवणा खावण्याचा, राहण्यापिण्याची कशी सोय असतं ते बघायला भेटलं. तर धन्यवाद. आणि आल्या खूप चांगला आपल्याला महाप्रसादाचा पण लाभ करायला भेटला. आणि आपला मित्र भालचंद्र जो भरपूर वर्षांनी भेटला त्याचाही वाढदिवस मस्त आपण सेलिब्रेट केला आणि बाबांच्या भजनामध्ये पण मग्न झालो. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया. उद्या जे शिर्डीला जाणारे पदयात्रिक आहेत ते कशी तयारी करतात आणि कसे त्यांचा प्रवास असतो. उद्या कुठं जाणार आहोत आपण शाहू? आपण इथून सकाळी घोटी मार्गे पुढे जाणार आहोत. सकाळची वस्ती आपली तिथंच आहे मुसळगावला, पुढे जाणार आहे. टोटल किती किलोमीटरचा प्रवास आहे? टोटल उद्या आपला 30 ते 32 किलोमीटरचा प्रवास आहे. तर 30 ते 32 किलोमीटरचा प्रवास आहे. सुरुवातीला काकड आरती पण होणार आहे. तर ते सर्व बघण्यासाठी नक्की उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघा. कसे प्रवास करतात, कशी आरती करतात आणि त्यांचं कसं नियोजन असते ते सर्व तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ओम साईराम कमेंट करा आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय. चला बोला ओम साईराम. ओम साईराम. जय माता दी.